नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आपले STI RCP या ॲप्लिकेशनमध्ये आणि यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। अजूनही आपण आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करून घ्या। या ठिकाणी मी विविध अपडेट्स टाकतो आहे, विविध PDFs टाकतो आहे। आज आपल्याला चालू घडामोडी बघायची आहे आणि चालू घडामोडीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्याला आरोग्य क्षेत्रातील 2019-20च्या दरम्यानच्या घडलेल्या महत्त्वाच्या घटना आहेत ना त्या कव्हर करायच्या आहेत, ज्या की तुम्हाला आगामी जी आता कंबाईनची एक्झाम आहे आणि राज्यसेवा पूर्वची एक्झाम आहे, तसंच सरळ सेवा पोलीस भरतीची जी एक्झाम आगामी असणार आहे त्याच्यामध्ये उपयुक्त ठरणार आहेत। अत्यंत महत्त्वाची पॉईंट। ओके, पट रॅपिड स्वरूपात काही प्रश्न मी तुम्हाला सुद्धा विचारणार आहे, तुम्ही उत्तरं द्यायची आहेत। काही मुद्दे पॉईंट आउट करून घ्यायचे आहे, वही पेन स्वतःजवळ असला पाहिजे। चला सुरुवात करूया। पहिलाच मुद्दा मित्रांनो 2019 एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ई सिगारेट। काय ई सिगारेटवर आपण बंदी घातलेली आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि याच्या संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात। ओके, बंदी कोणी घातली? पहिला मुद्दा केंद्र सरकार की राज्य सरकार? तर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे। ओके, तेव्हाचे अर्थमंत्री बघितलं तर निर्मला सीतारामन यांनी ती घोषणा केली होती। अध्यादेश आहे त्याच्या संदर्भातला 2019चा अध्यादेश आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नेमकं त्या अध्यादेशात ते बघा, त्याच्यातले ते कीवर्ड्स तुम्हाला माहीत असले पाहिजे। म्हणजे त्याचं नेमकं काय काय उत्पादन, ई सिगारेटचं उत्पादन याच्यावरही बंदी आहे, त्याच्या आयातीवर बंदी आहे, त्याच्या निर्यातीवर बंदी आहे, विक्री वितरण काय विक्री आणि वितरण याच्यावरही बंदी आहे, संग्रहण आणि जाहिरात या सगळ्या बाबींवर बंदी आहे। मग याच्यामध्ये ऑनलाईन विक्री येणार, ती चालणार नाही, ऑनलाईन जाहिरातही चालणार नाही। मग इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे याच्यात दंड काय आहे। नेमकं जर एखाद्याने गुन्हा केला किंवा ती त्या ठिकाणी उल्लंघन केलं आहे तरतुदींचं, जर पहिल्यांदा फर्स्ट टाईम उल्लंघन केलं तर काय 1 वर्षापर्यंतचा कारावास। मित्रांनो हे महत्त्वाचं आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न आले आहे। किंवा 1 लाख रुपये दंड। बघा लक्षात ठेवायला सोपं आहे, 1 वर्ष किंवा 1 लाख दंड किंवा दोन्ही होऊ शकतं। लक्षात घ्या कायद्याची भाषा असते, एकतर 1 वर्षाचा कारावास होऊ शकतो किंवा 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतात। पहिल्यांदा हे केलं उल्लंघन, जर सेकंड टाईम पुन्हा तीच चूक होत असेल तर मात्र या ठिकाणी इथे 3 वर्षाचा कारावास आहे, 2चा नव्हे 3, आणि दंड डायरेक्टली जातो हा 5 लाखावर। एकदम बेसिक मुद्दे मित्रांनो, एकदम बेसिक। आता इथे आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे फक्त साठवणूक। तुम्ही म्हटले चला आम्ही साठवणूक करून ठेवली आहे आणि मग त्याच्यात जर एखादा व्यक्ती पकडला गेला तर मग काय, तर 6 महिन्याचा कारावास आणि 50,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही। ओके, किंवा बोथ, अशा पद्धतीची ती तरतूद। आणि त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्याची ती सगळे संचालक जबाबदार असणार। कारवाई पोलीस उपनिरीक्षकासह कारवाई करण्यासाठी अधिकारी नेमले जाऊ शकतात। या सगळ्या बाबी इथे लक्षात घ्याव्या लागेल। आता इथे मुद्दा लक्षात घ्या, बंदी का आणली? कारण की हे कारणं महत्त्वाचे असतात की नेमकं का ई सिगारेटवर बंदी का आणली। आता याच्या संदर्भात ती ICMR संस्था तुम्हाला माहीत असली पाहिजे। कुठे आहे ICMR संस्था, काय आहे माहिती तुम्हाला? हिने जी जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे मित्रांनो, तो आता मी तुम्हाला विचारतोय प्रश्न, जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी आहे? मे महिन्यामध्ये आहे। क्ल्यू देतो, खाली उत्तर द्यायचं आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, बघा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी एक महत्त्वाची श्वेतपत्रिका प्रकाशित केली होती आणि त्याच्यामुळे हा निर्णय सरकारला घ्यावा लागला। आणि याच्यामध्ये ई सिगारेटला नेमकं एक एंड्स नावाने सुद्धा ओळखले जातं, हे लक्षात राहू द्या। हे मुद्दे महत्त्वाचे हा। एंड्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम्स असं म्हटलं जातं त्याला। काय? इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टीम, ई सिगारेट। आणि याच्यात सगळ्यात घातक काय आहे? हे निकोटीन। म्हणजे निकोटीन युक्त जे द्रावण आहे ना ते सगळ्यात घातक आहे, ते हानिकारक आहे, हे लक्षात घ्या। आणि मग पुढचा प्रश्न तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा येतो की ही जी बंदी आली ती बंदी आणण्यासाठी एक महत्त्वाची ज्या समितीने शिफारस केली होती की बाबा ई सिगारेटवर बंदी आणा, ती समिती कोणती? ती समिती आहे के श्रीनाथ रेड्डी समिती। लक्षात ठेवा, हे नाव लिहूनच ठेवा, के श्रीनाथ रेड्डी समिती आहे, हिने शिफारस केली होती। आता ई सिगारेट म्हटल्यावर त्याच्यातून धूर निघणार आहे का? नाही, लक्षात घ्या, कारण ही ई सिगारेट आहे। ओके, ते लक्षात घ्यावं लागेल। ई धूम्रपान, मग त्याच्यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा असे अनेक प्रकार आपण आता बघतो आहोत।
ओके, व्हेप पेन्स किंवा E6 असे विविध बाबी त्याच्यामध्ये आहेत. चला, मला वाटतं एवढ्या गोष्टी या ठिकाणी सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर व्यापिंगसारखे प्रकार वगैरे ते सुद्धा आहे, ज्याच्यावर बंदी घालणारं पंजाबी पहिलं राज्य होतं. बऱ्याच बाबी आहेत. पहिला मुद्दा, आरोग्यविषयकचा पहिला मुद्दा सिगारेटचा आपण बघितला आणि हा मला वाटतं तुमचा क्लिअर झालेला असणार आहे याच्या संदर्भातले सगळे मुद्दे. आता दुसरं एक आरोग्य संदर्भातला मुद्दा आहे, तो म्हणजे TB. मित्रांनो, एक महत्त्वाचं अभियान भारत सरकारने सुरू केलेलं आहे, ते म्हणजे TB हरेगा देश जिकेगा. बघा, TB हरेगा देश जितेगा असं म्हटलेलं आहे. आता मग नेमकं काय आहे हे? 25 सप्टेंबर 2019चं हे अभियान आहे आणि याच्यामध्ये 3 बाबींवर भर दिला जातो आहे. 3 बाबी, एक म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोन सुधारायचा, दुसरं सार्वजनिक आरोग्य सुधारायचं आणि तिसरं सामूहिक सहभाग त्याच्यामध्ये नोंदवायचा. आणि भारताला 2025पर्यंत TB मुक्त होणे आहे भारताचं टार्गेट आहे. ते लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. ही मोहीम नेमकी कशासाठी आहे मग? TB हरेगा देश जितेगा या अंतर्गत शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये TB-ग्रस्त रुग्ण जे आहे ना, त्यांना मोफत आणि उच्च प्रतीचे उपचार उपलब्ध करून द्यायचे आहे आणि ते सरकार देणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, एक लक्षात घ्या, भारत हा TBची राजधानी आहे असं आपण म्हणू शकतो का? उद्या तुम्हाला जर विचारलं तर जगातील TBच्या भारतामध्ये केसेस किती, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. अहवाल आहे हा, कोणाचा अहवाल आहे? हूचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. हूचं मुख्यालय सांगा. जागतिक आरोग्य दिन कधीचा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, भारतामध्ये 27% रुग्ण, जगात जे रुग्ण आहेत एकूण त्यांचे 27% केसेस या भारतामध्ये आहे. TB हा जगातला सर्वात मोठा संसर्गजन्य असा रोग ठरलेला आहे, हेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता TBचा लॉंग फॉर्म काय मग ते मला सांगायचं आहे. TB होण्यासाठीची कारणं कोणती असतात तेही सांगा आणि TBची लक्षणं कोणती असतात मित्रांनो, हे महत्त्वाचं तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न. ओके, आता आपण पुढे जातो आहोत. TB हा कोणत्या, पुढचा मुद्दा एक सोपा तुम्हाला TB संदर्भात विचारतो. तुम्हाला विज्ञान हा विषय सुद्धा आहे. TB हा विषाणूजन्य रोग आहे की जीवाणूजन्य रोग आहे? अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न. ओके, तो संसर्गजन्य आजार आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यापासून संरक्षण होण्यासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? अत्यंत महत्त्वाची, अत्यंत गाजलेली लस TBच्या संरक्षणार्थ. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या बाबी या मुद्द्यांची उत्तरं तुम्हाला देता आली असतील तर समजायचं की माझा अभ्यास बाबा आहे, कारण की हे अत्यंत बेसिक आहे. तो म्हणजे विषाणूजन्य आहे, जीवाणूजन्य आहे, त्याचं नेमकं कोणतं कशापासून होतो, एक लक्षणं काय आहे, या सगळ्या बाबी. चला आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलतोय. आरोग्यविषयक पुढचा मुद्दा मला वाटतो जो आगामी परीक्षांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे जागतिक बालकांची स्थिती अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. काय म्हणतोय मी? बालक स्थिती अहवाल म्हणूया आपण त्याला. बालक स्थिती अहवाल 2019 म्हटलं गेलं आहे. युनिसेफचा अहवाल आहे मित्रांनो. युनिसेफ ही संस्था काय आहे? युनिसेफचा लॉंग फॉर्म आता तुम्हीच मला सांगा. आपण हे सगळे शिकलो आहे, हे सगळे लेक्चर झालेले आहेत, प्लेलिस्टला जाऊन बघा. युनिसेफने चिल्ड्रन रिपोर्ट दिला आहे 2019चा. त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी आपल्यासाठी गरजेच्या आहे आणि याच्यात जर बघितलं तुम्ही आपल्यासाठी हे का गरजेचं आहे तर 5 वर्षाखालील जे मुलं आहेत ना, 5 वर्षाखालील मुलं सर्वाधिक मृत्यू 5 वर्षाखालील मुलांचा जर होत असेल जगामध्ये तर तो भारतात होतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा अहवाल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, महत्त्वाचं आहे भारतासाठी. आता मग याच्यात बऱ्याच बाबी आहे. वयाच्या तुलनेत उंची कमी असलेली बालकं भारतामध्ये 35% आहेत. उंचीच्या तुलनेत वजन कमी असलेली 17% बालकं भारतात आहेत. कुपोषणामुळे भारतामध्ये 69% मुलांचा मृत्यू होतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाची आकडेवारी, भारतासंदर्भात अत्यंत महत्त्वाची आकडेवारी. मग याच्यात अनेक आकडे प्रसिद्ध केलेले आहेत त्यांनी की भारतात मग तो वृद्धी दर काय आहे, बऱ्याच बाबी आहेत. मात्र मला वाटतं आता याच्यात युनिसेफने काही भारताला शिफारशीसुद्धा केलेल्या आहे की नेमकं भारतामध्ये पौष्टिक, सुरक्षित आणि परवडणारा आहार याच्यासाठी नेमकं काय काय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग ते अन्नाची मागणी असेल, त्याच्यानंतर अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थांना सरकारची मदत असेल, अशा अनेक बाबी आहेत. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते कुपोषण नावाच्या कन्सेप्टवर चर्चा आहे. कुपोषण म्हणजे काय, ज्याला आपण मल न्यूट्रिशन म्हणतो. ओके, आणि मग त्याच्या संदर्भात भारतासंदर्भात त्याच्यात काय म्हटलं आहे
ट्रिपल बर्डन नावाची कन्सेप्ट इथे मांडली गेली, म्हणजे कुपोषण, दुसरं छुपी भूक आणि तिसरा लठ्ठपणा, या तिघांचं बर्डन भारतामधील मुलांवर आहे, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, हा मुद्दा तिसरा होता. चौथा मुद्दा मी जातोय, जो आरोग्यविषयक तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्याला राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल किंवा नॅशनल हेल्थ प्रोफाईल म्हटलं गेलं आहे बघा. हा मुद्दा क्लिअर करून ठेवा. आता मी महत्त्वाचे याच्यातले फक्त हायलाईट तुम्हाला कव्हर करतोय. तुम्ही या ज्या घडामोडी आहे या आणखी डीपमध्ये वाचायला पाहिजेत. आता नेमकं कोण प्रसिद्ध करतं हे प्रोफाईल हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय आहे यांच्यामार्फत हे या ठिकाणी प्रकाशित केलं जातं. सध्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये मग सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स, ज्याला CBHI म्हणतात, त्याची भूमिकासुद्धा इथे फार महत्त्वाची आहे. मग काय म्हणतो आहे हे प्रोफाईल, म्हणजे 2019चा हा अहवाल आहे. मला वाटतं याचं लेटेस्ट आकडेवारी तुम्हाला माहीत असली पाहिजे की याच्यातून जे भारतातील सरासरी आयुर्मान आहे ते यांनी सांगितलेलं आहे. ते किती, तर ते एक 68.7 वर्ष एवढं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 2011-12चं आयुर्मान हे भारतामध्ये 68.7 वर्ष इतकं होतं. एक सरासरी माणूस जगतोय भारतातला. याच्यामध्ये मग महिलांचं 70% जवळपास, पुरुषांचं 67% जवळपास आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचं आयुर्मान जास्त आहे, हे लक्षात घ्या. यांनी भारतात सर्वाधिक घनतेचं जे राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश ते दिल्ली सांगितले, बरोबर आहे. सर्वात कमी अरुणाचल प्रदेश, तेही बरोबर आहे. जननदर 1.8 2016चं सांगितलेलं आहे. आणि नैसर्गिक वृद्धी दर हे 13.9 सांगितलेलं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढे माता मृत्यूदराबाबतीतही यांनी विधानं केली आहेत. अर्भक मृत्यूदराबाबतीत विधानं केली आहेत. देशाचा मृत्यूदर हा 6.4 असं सांगितलेला आहे या राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईलने. माता मृत्यूदर हा 130 सांगितलेला आहे. ते एक लहानसा प्रश्न येतो की माता मृत्यूदर हा दर हजारी की दर लाखामागे मोजला जातो, ते मला सांगा. सर्वात कमी माता मृत्यूदर एक चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, ती म्हणजे 61 हा महाराष्ट्राचा आहे सर्वात कमी भारतामध्ये. इंटरेस्टिंग आहेत हे आरोग्यविषयक मुद्दे. मला वाटतं हे माहीतच असले पाहिजेत आपल्याला. पुढे मी जातोय. पुढचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी करून ठेवा, तो म्हणजे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना. काय, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना याची घोषणा 2003ची होती, सुरुवात 2006ची. हे पाठच असलं पाहिजे तुमचं आता की 2006ला ही सुरू झालेली योजना आहे. आता हिचं नेमकं उद्दिष्ट काय आहे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचं, तर आरोग्य सुविधा प्रदान करायची आहे. याच्यामध्ये मग ते एम्स सारख्या संस्था स्थापन करणे ते अत्यंत महत्त्वाचं. शासकीय वैद्यकीय विद्यालय त्यांच्यामध्ये सुधारणा करणे हे अत्यंत महत्त्वाची उद्दिष्टे यांची आहेत. मग याच्यामध्ये आपण बघतोय 2018मध्ये महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये एम्स ही संस्था नव्याने स्थापन झाली. कोणती, कुठे झाली ती, नागपूरला. देशातील पहिले एम्स रुग्णालय कुठे असा प्रश्न विचारला तर दिल्ली हे उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एम्स म्हणजे काय, नेमकं काय. आता हे बघा हे एम्स हे सातत्याने चर्चेत आहे. तुम्ही आताचं करंट दररोजचा न्यूजपेपर वाचत असाल, त्या हाथरसची घटना तुम्ही काल परवाची बघितली असेल, तर ते एम्समध्ये त्या हाथरसमध्ये ज्या मुलीवर बलात्कार झाला होता तिला दाखल करून घेण्यात आलं नाही. एम्स चर्चेत आहे. एम्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि नव्याने आपण ते विजयनगर असेल, अवंतीपोरा असेल, राजकोट असेल, या ठिकाणी नवीन एम्स स्थापना प्रस्तावित आहे, हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आरोग्यविषयक महत्त्वाचे मुद्दे इथे आहेत. पुढचा एक मुद्दा तुम्हाला राष्ट्रीय कॅन्सर संस्था जी आहे ती माहीत असली पाहिजे. म्हणजे देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय कॅन्सर संस्था, तिचं 2019मध्ये उद्घाटन केलं आहे नरेंद्र मोदी यांनी. ती हरियाणा या राज्यामध्ये त्या ठिकाणी स्थापन होते आहे. हरियाणा जिल्हा झज्जर, भाडसा या ठिकाणी ते. कोणतं, भाडसा, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने काही महत्त्वाचे एक 6 ते 7 मुद्दे मी या ठिकाणी तुमचे कव्हर केलेले आहे. मी प्रत्येकाचे म्हणजे आता अंतरिक्ष असेल, अवकाश असेल, आर्थिक असेल, पुरस्कारासंदर्भात लिहिलं असतील, नवीन नियुक्ती असेल किंवा चर्चेतील व्यक्ती असेल, या प्रत्येकावर एक त्या ठिकाणी लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं वेळेचा अभाव आहे, मात्र आपण जो रिस्पॉन्स देत आहात, आता याच्या संदर्भातल्या काही नोट्स मी काढून ठेवलेल्या आहेत या चालू घडामोडीच्या. ते आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, त्याच्यातलं स्टडी मटेरियल या कॉलममध्ये
तुम्हाला त्या नोट्स मी उपलब्ध करून देत आहे. दुसरा मुद्दा, बरेच जण मला मेसेज करत होते की 11वीचा इतिहास, ओके, 11वीचं जी हिस्ट्री आहे याचं जुन्या इतिहासाची PDF आम्हाला पाहिजे. आपलं जी STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल या कॉलममध्ये फ्रीमध्ये जो कॉलम आपला आहे त्या ठिकाणी मी स्टेट बोर्डचे क्रमिक पुस्तकं त्याच्यामध्ये आता 11वीचे ओल्ड हिस्ट्रीसुद्धा त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती वाचू शकतात. चला, या ठिकाणी मला वाटतं या लेक्चरचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अभ्यास करत राहा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.